जनसुनावणीला उपस्थित झालेलो आहोत। आत्ताच आमचे सहकारी माझ्यासोबत आलेले विजयभाऊ पितुळकरजी हेही खासदारांचे प्रतिनिधी म्हणून या जनसुनावणीला उपस्थित झालेले आहेत। आता काही सगळ्या लोकांच्या समस्या आम्ही ऐकल्या। याच्या अगोदर सन्माननीय धवतसाहेब बोलले आणि या सगळ्या दृष्टिकोनातून हा जो शिवनी ओपन कास्ट हा प्रकल्प सुरू होतो आहे याच्यात काही मुद्दे आहेत। खासदार साहेबांना पत्र आलं होतं, ते पत्र सगळ्या एकट्या सरपंचांनी सुद्धा दिलं होतं। कानडा, मक्ता, शिवनी त्या सरपंचांचं निवेदन, त्यांच्या जे म्हणणं आहे गावकऱ्यांचं तेही निवेदन ते जोडून आपल्याला आणि MPCBच्या अध्यक्षांना सुद्धा ते पाठवण्यात आलेलं आहे। ते आता मी आपल्याला प्रस्तुत केलं होतं आलो तेव्हा। त्या निवेदनात मागण्यांचा उल्लेख केला गेलेला आहे। हा शिवनी ओपन कास्ट हा प्रकल्प आणि याच्यात येणाऱ्या समस्या, याच्यात आज प्रामुख्याने जी समस्या आहे ज्याचा आम्ही पाठपुरावा सतत करत आलेलो आहे पण ती अजूनही सुटलेली नाही। महाराष्ट्र शासन आणि शासन म्हणून नुसतं उक्तीने शासन कार्य करत असेल तर ते कार्य होत नाही। अध्यक्ष महोदय, शासनाचं कार्य हे कृतीतून दिसलं पाहिजे। शासन जनतेच्या दारी आलं पाहिजे, शासनाकडून निर्णय झालेले पाहिजे। मी तुम्हाला सांगतो ही समस्या फार जटिल आहे। मागच्या 1.5-2-3 वर्षापासून याचा लढा सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात वणी उपविभागात मारेगाव, झरी आणि या तालुक्यात 3 एकर जमिनीपेक्षा कमी तुकडा होत नाही। का बरं होत नाही हा एक मोठा प्रश्न आहे। एका राज्यात राहणारे सगळे शेतकरी आपण एका राज्यात राहतो आणि त्याचा तुकडा होत नाही। वर्धा नदी बदलली की कायदा बदलतो का? चंद्रपूर जिल्ह्यात नोटिफिकेशन प्रमाणे मला वाटतं 1962 नोटिफिकेशन आहे 17/5, त्याच्यात आज आणलेली आहे ते मी, आणि त्या नोटिफिकेशन प्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात 2 एकर कोरडवाहू जमिनीचा तुकडा होतो आणि 1 एकर ओलीत जमिनीचा तुकडा होतो, पण दुर्दैवाने यवतमाळ जिल्ह्यात तो होत नाही। याचं कारण समजू शकलेलं नाही। माझं हे म्हणणं आहे की याकरता शासनाने काय प्रयत्न केले। खासदार महोदयांचं 25/9/2013 मंत्रालयापासून विभागीय आयुक्त अमरावती आणि जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पत्र आहे। त्यानंतर 2012 मध्ये 1/8/2012 पत्र आहे। त्यानंतर आता 17/2/2011 पत्र आहे। आयुक्तांना बरेच पत्र दिले गेले आणि याच्यावर काय कारवाई झाली हे माहित नाही। खासदार महोदयांसोबत आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा हा प्रश्न लावून धरला होता आणि त्या माझ्या निवेदनात जो मुद्दा आहे, खासदार साहेबांचं जे पत्र आलं आहे त्याच्यात हाच आहे की या 3 एकरपेक्षा कमी तुकडा का होत नाही यवतमाळ जिल्ह्यात। ते नोटिफिकेशन तातडीने बदलवण्याची गरज आहे आपल्याला। आपल्या स्तरावरून काय कारवाई झाली, आयुक्तांनी काय कारवाई केली, जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली हे जनतेला सांगणं जरुरी झालेलं आहे। कारण कोल इंडियाची जी पॉलिसी आहे RNR पॉलिसी 2012 त्यानुसार 2 एकरावर नोकरी, तसं तर यांची 780 हेक्टर जमीन चालली। 100 एकर जमीन जर जात असेल तर भागीला 2 म्हणजे जास्तीत जास्त 50 नोकऱ्या WCL ला देणं आहे। या प्रकल्पात 780 हेक्टर जमीन चालली म्हणजे जी काही 2-2.5 एकर समजा जमीन चालली असेल तर 1250 मॅक्सिमम नोकऱ्या देणं आहे त्यांना। ही पॉलिसी आहे पहिली, आणि तेवढ्या नोकऱ्या देत असताना तितके शेतकरी राहत नाही हे प्रत्येक प्रकल्पात दिसून आलेलं आहे। शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, नोकऱ्या जास्त आहे, ही स्थिती आहे। असं असताना आपण लवचिक धोरण घेतलं पाहिजे शासनाने आणि यांना निर्देश दिले पाहिजे की अरे नोकऱ्या वाढू द्या ना, बेरोजगारी देशात आहे ना, तर नोकऱ्या उरतात ना, मग द्या ना। प्रत्येकी 2 एकरावर पुन्हा नोकरी आणि प्रत्येक 7-12वर एक नोकरी, क्लबिंग करून नोकरीचं सुद्धा प्रावधान आहे। 1.5 एकर जर हे असेल जमीन, अर्धा एकर शेतकरी मिळून दोघांची संमती असेल तर एकाला नोकरी मिळू शकते। असं प्रावधान असताना जटिल प्रश्न सुटला नाहीये आणि या कारणास्तव आणि पुन्हा नुकसान होते ना। मला सांगा, त्या निवेदनात उल्लेख आहे की कोल इंडियाची जी पॉलिसी आहे त्याच्यात आपण पाटील साहेब समजू शकता यवतमाळ जिल्ह्यात 3 एकर जमिनीवर नोकरी मिळेल का? 2 एकर किंवा त्याच्यापेक्षा कमी असणाऱ्याला मग मिळणार नाही का? अलग 7-12 नसेल तर 3 एकर जमिनीवर मिळायची म्हणजे 2 एकरवर जी नोकरी मिळायची, 1 एकर जमीन फुकटची आपल्याला मिळते आहे। ते शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान आहे। आणि ती 1 एकर जमीन जर अलग झाली तर त्या 1 एकरवर एखादा घरातले 2 भाऊ असेल तर 1 भाऊ लागेल, हा महत्वाचा मुद्दा आहे। किंवा त्या भावाला नोकरी जर त्या घरात नोकरी एक जण करणारा असेल आणि दुसऱ्याला करायची नसेल तर त्याच्यावर एकरी 5 लाख रुपये अनुदान WCL देते नोकरी न करणाऱ्यांना, ते अनुदान जप्त होते आहे। अशा तऱ्हेने शेतकऱ्यांचं इतकं मोठं नुकसान याच्यात होते आहे। त्याच्यामुळे 3 एकरापेक्षा कमी तुकडा आणि याचा हा लढा सुरू आहे, हा तातडीने व्हावा। शासन म्हणून माझं तर म्हणणं आहे याच्या पुढे जाऊन अध्यक्ष महोदय, जिल्हाधिकारी महोदय, तुम्ही एक आदेश द्या यांना
आज आदेश द्या आयुक्त साहेबांशी, उद्या भेटा आणि हा आदेश काढा की एका 7/12वर इथं पुन्हा जर तुकडे होत नसेल, 3 एकर तुकडे याला वेळ असेल तर एका 7/12वर एक नाव राहतं, समजा ए नाव असेल त्याची आराजी आहे 4 एकर, बी नाव असेल त्याची आराजी आहे 2 एकर, सी नाव असेल त्याची आराजी आहे 3 एकर, असे जर 5 नावं 7/12वर असेल आणि आराजीचा उल्लेख असेल तर त्या सगळ्यांना एक एक नोकरी दिली पाहिजे. हा प्रमुख प्रश्न इथं झालेला आहे आणि यांच्या सतत जे उत्तर आहे त्याच्यात हे देत नाही. आजही हे उत्तर देताना यांनी सांगावं, सीजीएम महोदय तुम्ही पण सांगावं की हे नोकऱ्या एका 7/12वर इतके नाव आहे तर देत नाही. हे म्हणतात 1 7/12 1 नोकरी. अरे नोकऱ्या जास्त आहे ना नियमाप्रमाणे, कोल इंडियाच्या पॉलिसीच्या, कशाला एवढं घट्ट धरून बसता. आपण एक आदेश द्यावा आणि 7/12वर जेवढे नाव आहे तेवढ्या शेतकऱ्यांना नोकऱ्या देण्याचा आदेश त्वरित पारित करावा, म्हणजे हा कठीण प्रश्न सुटू शकतो. कारण हा जो प्रश्न झालेला आहे त्याच्यामुळे नोकऱ्यापासून शेतकरी वंचित राहत आहे, हा एक प्रश्न सुटलेला पाहिजे. याचं कारण सांगतो मी. सीजीएम महोदय आपल्याला बरेच, आपण याच्या पहिलेचे होते आणि आपण आता आलेले आहात, याच्या पहिले बरेच प्रश्न आले. मी तुम्हाला सांगतो कोलार-पिंपरी डीप एक्सटेन्शन मध्ये बराच पत्रव्यवहार झाला आणि त्याच्यात अशोक नानाजी राजूरकर सर्वे क्रमांक 144/2 आराजी 1.21 हेक्टर हा, हे दोघा भाऊ होते. एका भावानी सेक्शन 9च्या पहिले म्हणजे लिगली सेक्शन 9च्या पहिले रजिस्टर्ड विक्री करून त्या भावानी त्याला काय दिली जमीन 3 एकर होती. तर 3 एकर जमिनीमध्ये आज आपण अध्यक्ष महोदय RR कमिटीचे चेअरमन आहात. नोकऱ्याची यादी SDO ला जसा गावात पब्लिश करण्याचा आता अधिकार आलाय, तो पब्लिश करतो 15 दिवस अगोदर आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेताय ते शेतकऱ्याला नाव सुटलं तर. आपण चेअरमन आहात, आपण या कमिटीचे चेअरमन असल्यामुळे आपल्याला मोठी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचा निर्वाह करण्यासाठी या केसमध्ये अशोक नानाजी राजूरकरची 1.21 आर 7/12वर वरती महादेव नानाजी राजूरकर, खाली अशोक नानाजी राजूरकर 1.21 आर 3 एकर आहे. 3 एकरचा तुकडा अलग होतो, त्याची सेक्शन 9च्या पहिले विक्री झाली आणि त्याचा तुकडा झाला नसेल तर नोकरीच्या यादीतून कोलार-पिंपरी प्रकल्पात त्याचं नाव सुटलं. त्या बाबतीतला पत्रव्यवहार 15/6/2013, 28/6/2013, 5/10/2013 3 पत्र गेले. शासनाचं जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचं सीजीएमला पत्र आलंय मुख्य महाप्रबंधकांचं की याला नोकरी दिली की नाही याचा अहवाल खासदार महोदयांना कळावा. आजपर्यंत अहवाल आलेला नाही आणि यांनी उत्तर दिलेलं नाही. अरे त्याला दिली नाही तर इथं 7/12वर नाव आहे, कसा विश्वास होणार. लोकांना विश्वासात घ्या, लोकांचे प्रश्न सोडवा आणि त्याच्यानंतर प्रकल्पाकरता तुम्ही अग्रेसर व्हा. मला सांगा, शासनाची किंमत नाही करायची का? जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचं पत्र आहे यांना, मग यांचं उत्तर का नाही आहे त्या बाबतीत? शासनाला हे शासनापेक्षा वरचढ नाही, शासन श्रेष्ठ आहे. शासन हे या शासनाच्या पदाधिकाऱ्यांचा पगार जनतेच्या पैशातून होतो, त्यामुळे शासन हे सर्वश्रेष्ठ आहे. शासनाला तुम्ही कमजोर समजू नका, शासनाला तुम्ही कमजोर करण्याची गोष्ट करू नका आणि तुम्ही शासनाचे आदेश माना, हे माझं म्हणणं आहे. आणि हा 3 एकराचा जटिल प्रश्न आपण येणाऱ्या याच्यात सोडवला गेला पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे चर्चेचा तो इथं आला, बेंबाळा प्रकल्पाच्या प्रमाणपत्राची असलेली अट रद्द करावी. मला सांगा, ओलीत जमीन प्रमाणपत्र कमांड एरियामध्ये येते का? आणि आली असेल तर मी तुम्हाला सांगतो, नागपूर विभागात बिना भानेगाव ह्या WCLच्या प्रकल्पात आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत जो प्रश्न लावला होता तारांकित, त्याचं उत्तर आलं. आणि कमांड जमीन म्हणजे या इरिगेशन प्रोजेक्ट मध्ये जर जमीन येत असेल तर त्याचं त्यांनी पत्र दिलं आणि त्या जमिनीला कमांड एरियात असल्यामुळे सरसकट ओलीत धरावं असं पत्र. तसं पत्र आपण आयुक्त आणि जिल्हाधिकारी महोदयांनी बेंबाळा प्रकल्पाच्या बाबतीत कमांड एरियात जेवढी जमीन येते त्याला ओलिताचाच भाव मिळाला पाहिजे. 10 लाख रुपये एवढी किंमत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, त्याच्यात 8 लाख रुपये मध्ये ती जमीन गेली पाहिजे. आणि अटी का बरं पाहिजे यांना मला सांगा, का म्हणून आणावे हो पत्र, का म्हणून ही अट, हे आणा ते आणा. तुम्ही ऍक्विजिशन कोलबेरिंग ऍक्ट मध्ये करता. कोलबेरिंग ऍक्ट 1957 मध्ये तुम्हीच सांगता. जेव्हा जुना हा लढा सुरू होता, 20,000 किंमत होती, तेव्हा हे शेतकऱ्यांना सांगत होते सेक्शन 9 झाला म्हणजे तुमचे अधिकार संपले. जमीन गव्हर्नमेंटला वेच झाली, सेंट्रल गव्हर्नमेंटला वेच झाली. सेक्शन 11 मध्ये तुमचं सगळं संपलं, आम्ही संपूर्ण जमिनीचा ताबा
केंद्र सरकारला दिलाय. केंद्र सरकारचा जर कोल बेअरिंग ऍक्ट आहे, पण फेडरल स्ट्रक्चर प्रमाणे भारतीय घटनेप्रमाणे जमीन कायदा सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार आहे. त्याला कोणी हात लावू शकत नाही. हा आपल्याला घटनेने दिलेला परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे. आणि तो अधिकार इथं मला वाटतं हिरावून घेण्याचा प्रकार आहे की काय आहे. कशाला पाहिजे? तुम्ही एकदा ऍक्विजिशन सुरू केलं आणि ते कोल बेअरिंग ऍक्ट मधलं ऍक्विजिशन आहे, तर माझं तर म्हणणं आहे की जर ती लँड गव्हर्नमेंटला वेस्ट होते आहे तर एक बेमळा प्रकल्पाच्या कमांड एरियातला ओलीत दर शेतकऱ्यांना देण्यात यावा 10 लाख रुपये. आणि सीबी ऍक्ट मध्ये गव्हर्नमेंटचं ऍक्विजिशन सेंट्रल गव्हर्नमेंटचं असल्यामुळे फेरफार किंवा हे करण्याकरता काहीही जरूरत नाही आहे की प्रकल्पाची अट तुम्ही रद्द करून टाका आणि शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा करून टाका. लँड गव्हर्नमेंटला